जय महाराष्ट्र मित्रांनो, मी साहिल जाधव. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास फुटबॉल प्रेमींसाठी. आज मी आलेलो आहे रोनाल्डोच्या गावाला आणि आज आपण बघणार आहे रोनाल्डोचं म्युझियम. तर चला तुम्हाला दाखवतो रोनाल्डोचं म्युझियम कसं आहे. ह्या टनलमधून आपल्याला पास व्हायचं आहे. चला बघूया. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे रोनाल्डोच्या म्युझियम जवळ आणि हे रोनाल्डोचं म्युझियम आहे. चला बघूया आतमध्ये. तिकीट काढूया आणि आतमध्ये एंट्री करूया. हॅलो मॅम. 10 euro. मित्रांनो, हा आहे फ्रान्स फुटबॉल. 2017चा 2017चा जो त्याने फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकलेला ते इथे ठेवलेलं आहे. लिगा दोस कॉम्पेरेस. पोर्तुगीज मध्ये आपल्याला काही कळत तर नाही. फिफा चॅम्पियन लीग 2016-17ची चॅम्पियन लीग झाली, त्याची ट्रॉफी इथे आहे. कमी आहे 0.5. they don't clear. युरो 2016 त्याचा कप रोनाल्डोचा. CR7 साठी सगळे क्रेझी आहे तिथे. सर्वात फेमस फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कपचा जो होता त्याची चॅम्पियनशिप होती 2016ची. चॅम्पियन CR7 त्याचा कप. पूर्ण त्याचं म्युझियम पूर्ण तुम्ही बघू शकता. त्याचे पूर्ण ट्रॉफीज लावलेले आहेत. सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज, छोट्या मोठ्या पूर्ण ट्रॉफीज आहेत. आणि असं नाही की म्हणजे विकत वगैरे आणलेलं आहे. त्यांनी स्वतः ठेवलेलं आहे तिथे. ओके. त्याचे मेडल्स, CR7 चे मेडल्स. मित्रांनो, हा रोनाल्डोचा पुतळा पूर्ण चॉकलेट पासून बनवलेला आहे आणि एका स्पेसिफिक टेम्परेचरमध्ये तो मेंटेन केलेला आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण चॉकलेट आहे. चॉकलेट स्टॅच्यू. Por favor, não tocar. प्लीज डू नॉट टच.
पूर्ण त्याचं स्केच डायमंडमध्ये बनवलेलं आहे. तर डायमंड ओरिजिनल आहेत का नकली आहेत काय माहीत, नकलीच असतील पण ओरिजिनल पूर्ण डायमंडमध्ये बनवलेलं आहे. आणि हा गोल्डन बूट, पूर्ण सोन्यामध्ये बनवलेला बूट आहे हा ओरिजिनल आहे, फुल गोल्डन. तर मित्रांनो, हे होतं क्रिस्टियानो रोनाल्डोचं म्युझियम. कसं वाटलं लाईक करून कमेंट करून सगळं नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती आपली CR7च्या म्युझियमची टूर. मला मेसेज करून सांगा अजून कोणत्या तुम्हाला टूर करायचे आहेत, जसं शक्य असेल तसे मी करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून कमेंट करून सांगा मला तुम्हाला आवडला की नाही. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.